जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ओटसोट मनोजदादा जरांगे पाटलांना टार्गेट करणं ही काय आता नवीन गोष्ट राहिली नाही. पण जी कारागृहातून बातमी समोर येते एका कैद्याला केलेल्या मारहाणीची, त्या मारहाणीमध्ये त्या कैद्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याची सत्यता जाणली. जरी जिल्हा कारागृहातलं प्रशासन सांगत असेल की त्या आरोपीची कुठलीही तक्रार नाही, तर मग ही ऑडिओ क्लिप खोटी आहे का? ज्याची सत्यता पडताळली, ती ऑडिओ क्लिप खरी आहे. आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये कराड गँगचे घुले, प्रत्येक घुले आणि चाटे जे धमकी देत आहेत की आम्ही मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालणार. मनोज जरांगे पाटलाला गोळ्या घालण्या इथपर्यंत यांची मुजोरी अजूनही गेली नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, या अगोदरचा जेलर आम्ही बदलला आहे, जो आमच्या कॉन्फिडन्सचा किंवा आमच्या विचाराचा नव्हता. आता आम्ही आमच्या मर्जीचा जेलर आणला आहे आणि आम्हाला येथेचे सुखसोयी या कारागृहात मिळतात आणि आम्ही म्हणू तोच कायदा या कारागृहात चालतो आणि आमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. या कारागृहामध्ये आम्ही आमच्या मर्जीनुसार चालतो आणि आम्हाला जसं वागायचं तसंच वागतो. त्यानंतर राहिली गोष्ट मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची. या पलटवारानंतर जेव्हा पत्रकारांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना विचारलं की कराड गँग समर्थक प्रत्येक घुले आणि चाटे तुम्हाला गोळ्या घालण्याची धमकी देत आहेत, त्यावेळेस मात्र धीर गंभीर होऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी जो इशारा दिला तो वाखाणण्याजोगा आहे. त्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील म्हणाले, त्यांनी मला बघू तर द्या, त्यांना फक्त बघून जा म्हणावं. कारण त्यांचे हात कुणीकडे राहतील, पाय कुणीकडे राहील आणि मुंडकं मात्र तिसरीकडे राहील. आणि हा महाराष्ट्र, जिथे आमचा समाज एवढ्या प्रमाणात आहे, तिथली शांतता, सुव्यवस्था आणि कायदा जाग्यावर राहील का, याचाही त्यांनी विचार करावा. जर मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालण्यापर्यंत त्यांची मुजोरी असेल, यांची हिंमत असेल, तर त्यालाही जशाचं उत्तर पाटलांनी रोमांचक दिले, येऊन फक्त बघून जा, तू आणि तुझा आका महाराष्ट्रात नव्हे या जगातून हद्दपार होतील. मनोजदादा जरांगे पाटील एवढे खुज्या उंचीचे नाहीत की तू त्यांना गोळ्या घालू शकतील. कारण मराठा आंदोलकांची टीम ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यापेक्षा कमी नाही. आणि होय, ही टीम छत्रपतींच्या मावळ्यांचीच टीम आहे. आणि गुप्तहेर खातंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहिर्जी नायकांच्या तोडीस तोड असं खातं आहे. मग सोशल मीडियावरली टीम असेल, गुप्त बातम्या काढणं असेल, वकिलांची टीम असेल, अथवा मराठा आंदोलकांची टीम असेल, तेव्हा या कराड गँगनी विनाकारण न बरळलेलं बरं. याआधी मनोजदादा जरांगे पाटील यांना यांची हत्या करण्याची सुपारी यांच्या आकाने दिलीच होती. त्याचाही पर्दाफाश केलेलाच आहे. आणि आत्ता मात्र कराड समर्थक त्यांच्या मर्जीचा जेलर असल्यामुळं त्यांच्या अक्काच्या इशाऱ्यावर जे त्यांना सुखसुविधा मिळतात त्यावर हे बरळत आहेत. तेव्हा तुमच्या इशाऱ्यावर जरांगे पाटलाचा पलटवार निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि संघर्ष योद्ध्याच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र कसा असेल याचा विचार करा. आणि मगच मनोजदादा जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची
भाषा वापरा. मनोजदादा जरांगे पाटील हे राजकीय व्यक्ती नाहीत, राजकीय वारसा नाही, कुणाच्या सुपारीवर चालणारे नाहीत, कुणाच्या चार्जिंगवर चालणारे नाहीत, अथवा कुठल्या पक्षाचं समर्थन करणारेही नाहीत. ते गोरगरीब मराठ्यांचे नेते आहेत. ते स्वतःला नेताही म्हणून घेत नाहीत. एवढंच नव्हे तर कुठल्याही जातीवर, कुठल्याही धर्मावर, कुठल्याही पंथावर जर अन्याय झाला तर पहिली हाक मारली जाते ती मनोजदादा जरांगे पाटलांना, आणि न्याय मिळतो तो मनोजदादा जरांगे पाटलाच्या दरबारात. जिथे जिथे